पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. हरि ओम, हरि ओम. अहो पन्हा आणू का? नाही, नको. तुम्हीच सांगितलं होतं ना करायला. मी अनेक गोष्टी सांगतो करायला. सगळे सगळ्या पाळतात का? अजून राग आहे तुमच्या मनात. तो जावा असं काही घडलंय का? जाऊ द्या ना हो. तेच करत आलोय मी. आपण बोलू यावर नंतर. तर बोलण्यासारखं काही नाहीये. तुम्हाला खरं सांगू का, आधी ती काहीच बोललेली नाहीये तिला. तुम्ही तुमच्या लेकीला पाठीशी घालता आहात. खरंच असं काही नाहीये हो. मग तुमच्या बोलण्याचा अर्थ काय होतो? जे काय झालं ते माझ्या समोरच झालं. असं असेल तर तुम्ही गप्पपणे सगळं ऐकून कसं घेतलं? एक गरीब अनाथ मुलगी आपल्या आश्रयाला आली आहे. तिला आपल्यामुळे मनस्ताप झालाय. ती आपली जबाबदारी आहे याची पूर्णपणे जाणीव असून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीच्या वागण्याचं समर्थन करतात. तर मग हे माझं अपयश म्हणावं लागेल. मठाधिपती म्हणून, पिता म्हणून आणि पती म्हणून सुद्धा. असं नका हो बोलू. तुमचं अपयश नाहीये त्यात. अपयश नाही तर मग दुर्दैव. दुसरा शब्द नाही. अहो मी एवढा स्ट्रेस नाही घेऊ शकत. अरे पण स्ट्रेस काय यायला हवा? येतो. स्ट्रेस असला ना की बारीक सारीक गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. वासू आता आहे ना हे बघ, मला टेन्शन आहे त्याच्यामुळे. माई काय विद्या, अरे तू चिडू नकोस ना बाबा. काय फोनच लागत नाहीये तिचा. चिडू नको तर काय करू? हे बघ, आईंची एकतर तब्येत बरोबर नाहीये आणि तू हिला कळायला नको का पण की घरी आपल्या फोनची कोणीतरी वाट बघत बसलेले आहेत. अगोदर त्यांना फोन करून कळवायचं की बाबा पोचलोय म्हणून, आणि मग करायचं ना काय करायचं ते. पण एक तर स्वतः फोन करायचा नाही. बरं, आपण केला तर हिचा फोन लागत नाहीये. मगाशी लागला तर तिने उचलला नाही. आता करतोय लागत नाहीये. मग काय करायचं काय पण इकडे? अरे कदाचित पोहोचली नसेल ती अजून, सीमा, अगं कसं शक्य आहे? किंवा कदाचित कामात असेल. हा तेच. कसल्या कामात? मला नाही माहित. आपल्याकडे एक पद्धत आहे. माणूस प्रवास करून परगावी गेला की त्याने अगोदर फोन करून घरी कळवायचं की बाबा पोचलोय म्हणून, आणि मग करायचं ना काय करायचं ते. म्हणजे एवढं साधं कळत नाही या मुलीला. विद्या, तू जरा हळू बोल ना. आईने ऐकलं ना तर त्या अजून काळजी करतील. अरे काय सांगणार राहिलं तरी? काय तिचा फोन आलेला नाहीये तर ती सुद्धा आतमध्ये काळजीच करत बसलेली असणार आहे. आपण आईना खोटंच सांगूया का पोहोचली म्हणून? आणि ती म्हणाली मला फोन लावून दे, तर मग पुढे? हो, तेही आहेच म्हणा. आता काय करायचं? हा वासूही फोन उचलत नाहीये. काय करावं मला सुद्धा काही कळत नाहीये. विद्या, तू जरा शांत हो ना. सीमा, उर्मीचा फोन आल्याशिवाय माझ्या मनाला आता स्वस्थता लाभणार नाहीये. माई, तू का रडतेस? माई काय झालं? काही नाही रे. इतके वर्षात पहिल्यांदाच इतक्या नाराजीनं बोललेत हे माझ्याशी. अगं पण मग तू का गेलीस त्यांच्याशी बोलायला ते चिडलेले असताना? तसं नाही रे. म्हणजे ते कितीही चिडलेले असले ना तरी माझ्यावर कधीच राग काढत नाहीत ते. ते आज चिडले का तुमच्यावर? नाही ग, चिडले नाहीत, नाराज झाले. म्हणाले
पती म्हणून किंवा पिता म्हणून माझं हे अपयश आहे किंवा दुर्दैव आहे. आणि का तू जीजीची बाजू घेतलीस म्हणून? नाही, तसं नाही रे. त्यांचं पण बरोबर आहे. नंदिनीच्या बाबतीत हळवे झालेत ते, आणि आता ते आपल्यावर नाही चिडणार तर कुणावर चिडणार. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की आपल्या घरातल्या पाहुणीचा कुणाकडनं अपमान व्हायला नको. मला पटतंय त्यांचं, पण बघ ना आता हे सगळं किती विचित्र होऊन बसलंय. मला तर बाई सुचतच नाही आता काय करावं. बरं, आता त्या नंदिनीशी काही बोलायची सोयच राहिली नाही, कारण आपलं कुठलं म्हणणं ती केव्हा मनाला लावून घेईल आणि त्याचा काय अर्थ काढील याचा काही नेमच उरला नाहीये. तू एवढी काळजी नको करूस माई, मी मागेन तिची माफी. काय? मुळीच नाही हं? मागू दे रे, यांचा राग तरी निवळेल. पण का? चूक नसताना कशाला माफी मागायची? अगं त्याने नंदिनीचं धारिष्ट वाढेल. मोठ्या माणसाची माफी मागितली तर आपण काही लहान होत नाही. अगं हो माई, पण चूक असताना माफी मागायची ना, नसताना का? माई, मला वासूचं पटतंय. म्हणजे चूक नसताना जर माफी मागितली ना तर नंदिनीला चुकीचा संदेश जाईल. तिचं वागणं सुधारायच्या ऐवजी आणखीन बिघडेल. त्यापेक्षा मला वाटतं वासू म्हणतोय ना तसं दादांशी एकदा मोकळेपणाने बोलणं जास्त सोयीचं होईल आपल्यासाठी. यांना नाही पटायचं ते. पण आपण निदान प्रयत्न केल्याचं तरी समाधान असेल ना. माझी दादांसमोर बोलण्याची हिंमत नाही. जी तुझी हिंमत नसेल ना तर उर्मी बोलेल. उर्मी, तुझ्या बाबतीत काय काय घडलंय ते आपण सगळं दादांना सांगूया, आणि त्यानंतर जीजीच्या बाबतीतही तसंच घडलंय हे दादांना पटवून देऊयात. आणि चूक नंदिनीची आहे, तिनं तुम्हा दोघींची माफी मागितली पाहिजे. ह्या सगळ्यातनं आणखी काही वाढायला नको म्हणजे झालं. माई, आपण जर गप्प बसलो ना तर हे सगळं वाढेल. चल आपण जाऊयात आणि दादांशी बोलूयात. आत्ता? हो, आत्ताच. चला चला. चला जीजी. नंदिनी, बरं झालं मी तुम्ही आलात. मी तुमचीच वाट पाहत होते. माझी? मला दादांसमोर तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. काय? बोल, तुला काय बोलायचंय ते. नंदिनी बोल. माझ्यावर जो विनाकारण आळ आलाय ना तो तुमच्या समोर खरं खोटं करून दूर करायचा होता. म्हणजे माझ्याविषयी कोणाच्या मनात गैरसमज नाही राहणार. जाऊ का नको जाऊ? काहीतरी मोठा गोंधळ नक्की. सगळेच्या सगळे दादांच्या खोलीत. मला कळलंच पाहिजे ना काय आहे ते. पण मी गेले आणि दादा मलाच रागवले तर? शी बाई, काही कळत नाहीये काय करू. अगं बाई, तुम्ही कधी आलात? तुला काय वेडबीड लागलाय की काय? म्हणजे नाही, स्वतःशीच बोलत होतीस ते. तुमचं काम झालं का? हो. मग काय माहिती काढलीत सुनीलची? आधी दादांना, मग तुला. अहो, बायको आहे मी तुमची. पण तुझ्या पोटात काही राहत नाही ना ग. देवा शपथ सांगते, मी कुणालाही काहीही सांगणार नाही. सांगा ना लवकर. नाही, नको.
आधी दादांशी बोलू दे, सांगतो नंतर. आणि तुला काय करायचंय मुळात? म्हणजे नातेवाईक आहे तो माझा, म्हणून शिव्या घालत होतीस होय त्याला? खरं ते सांगितलं. अहो मला ना हातपाय धुवून मठात जायचंय, बोलतो नंतर. हं? जातेच मी. सगळ्यांना वाटतं मी चुगली केली म्हणून मी दादांची साक्ष काढली. म्हणजे कळलं नाही आम्हाला काही. दादा आता तुम्हीच सांगा यांना मी कशासाठी आले होते तुमच्याकडे. नाही, त्याची काही गरज नाहीये नंदिनी. मला आहे. कारण कसं होतं, एकदा कानफट्या म्हणून नाव पडलं की पडलं. मी तुमच्याकडे काम मिळेल का हे विचारायला आले होते ना. त्यावर तुम्ही मला विचारलं त्याची काय गरज आहे. मला कोणावरही ओझं बनून राहायचं नाहीये असं सांगितलं मी तुम्हाला. आणि जीजींबद्दल मी चांगलंच बोलले की नाही. म्हणजे त्या मोठ्या बहिणीच्या हक्कानं प्रेमानं बोलल्या मला, सगळं मस्करीत बोलल्या मला. हो की नाही हो दादा? खरं आहे ती म्हणते ते. मलाच ते खटकलं होतं. आणि हे सांगत मी दादांच्या मागे धावत होते की त्यांना काही बोलू नका. त्या सहज म्हणाल्या. आणि तुम्हाला सगळ्यांना वाटलं मी जीजींची चुगली केली. असं कशाला करू मी? मी या घरातली आश्रित आहे. आज ना उद्या मला जावंच लागणार आहे. आणि जीजींचा स्वभाव तसा तुसडा नाहीये माहितीये मला. आणि नुसतं घरात बसून वेळही जात नाही, तेवढं कामही नसतं करायला. म्हणून विचार केला की काहीतरी काम करावं, म्हणजे 4 पैसेही मिळतील आणि आईबाबांची आठवण पण येणार नाही. नंदिनी पास कर प्लीज. खूप सारा सासूतपणाचा आव. पुनर्वसू एका मुलीशी बोलण्याची ही पद्धत नाही. पण ती आहे का तशी? पुनर्वसू पुरे, आता नको वाढवूस. नाही माई, बोलू देत त्यांना. त्यांच्या मनात जे काही असेल ते बोलू देत. आता सगळं सोसायची तयारी आहे माझ्या मनाची. बोलण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करावा माणसानं. वागताना करत नाहीच तुम्ही. दादा तुमचा माझ्यावर राग ही गोष्ट वेगळी. मृत माणसांबद्दल राग धरून काहीही साध्य होत नसतं. दादा मी काय म्हणते, नंदिनी मला तुझं पटलंय. तू माझ्याबद्दल काहीही चुगली केलेली नाहीयेस. हा बनावे हिचा शब्द गोल गोल फिरवते. ही लहानपणापासूनची हिची सवय. घटक्यात एक काहीतरी बोलते, घटक्यात दुसरं काहीतरी बोलते. त्यांना सांगा त्यांनी इथून जावं हे बरं. या खोलीतून, या घरातून नव्हे तर या गावातूनच. पुनर्वसू बास बाळा, आता आणखी वाढायला नकोय हे. माई मी जर हे आत्ता बोललो नाही ना तर हे फार मोठं होईल. या नंदिनीनं उर्मी बरोबरही हेच केलं. उर्मी बरोबर मी काहीच केलं नाहीये. उलट तीच मला बोलली. खोटं आहे हे नंदिनी. हे तुलाही माहितीये आणि हे मलाही माहितीये. तू तुझी कातडी वाचवतीयस. मी तुला घराबाहेर निघ असं कधीच म्हटलेलं नाहीये. तू आता कबूल करशील अशी माझी अपेक्षाच नाहीये. अगं कबूल करायला मुळात मी तसं काहीतरी बोलायला हवं ना. अगं खोटं कशाला बोलतेस उर्मी? काय मिळणार आहे तुला खोटं बोलून? नंदिनी नेमका हाच प्रश्न माझा तुला आहे की तुला खोटं बोलून काय मिळणार आहे. तुला तुझ्या या घरातला हक्क दाखवायचा आहे. एक मिनिट, तो मला दाखवायची गरज नाहीये नंदिनी. तो मला माझ्या लग्नानं दिलाय. बघितलं दादा, हिची भाषा गुरमीची. एक मिनिट, मी गुरमीत बोलत नाहीये. मी फक्त माझा मुद्दा लॉजिकली पटवून देण्याचा प्रयत्न करते. मी वासूची लग्नाची बायको आहे आणि या घराची कायदेशीर सून आहे. ते मी तुला घराबाहेर काढल्यामुळे सिद्ध होणार नाहीये. मला तुझ्यासारख्या खोटाड्या मुलाशी बोलायचंच नाहीये. अगं खोटं तू बोलतेस नंदिनी. हे बघ, मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी असल्यामुळे सांगते, हे एवढं खोटं बोलणं ना घातक आहे तुझ्यासाठी. मी खोटं बोलत नाहीये. मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगितलं की ही मला म्हणाली घराबाहेर जा. मग मीही माझ्या बाबांची शपथ घेऊ शकते. बघितलं दादा, ही कशी माझी बरोबरी करतीये. ती म्हणते
नंदिनी शपथ घेऊ शकते तर मीही माझ्या बाबांची खोटी शपथ घेऊ शकते. त्यात काय एवढं? मुळात ती असं काही मानत नाही. यामुळे तिच्यासाठी शपथ घेणं ही तोंडाची वाफ आहे. ती दौडायला काय जातं? मी बरोबरी वगैरे करत नाहीये. मी एवढंच म्हणते की माझे वडील तर जिवंत आहेत. मी त्यांची शपथ घेऊन सांगते. नको ग, नको असं करूस. वडील जिवंत आहेत तर देवाचे आभार मान. वडील जाण्याचं दुःख काय असतं ते मला विचार. कशाला तू तुझ्या वडिलांच्या खोट्या शपथा घेऊन त्यांचा जीव धोक्यात घालतीयस? कारण मी खरं बोलतेय. आणि ही उपरती तुला आत्ता झाली आहे इतक्या दिवसांनंतर? दादा मी खरंच सांगते, मी हिला असं काहीही बोललेले नाही. हिच्या बरोबर जे झालं त्याबद्दल मलाही वाईटच वाटतंय. असं वाटत असतं तर तू असं बोललीच नसतीस मला. मी नाहीच बोलले. दादा मी खरंच सांगते, मी माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते, मी हिला असं काहीही बोललेले नाहीये. दादा दादा उर्मी खरं बोलतीये. मलाही तसंच वाटतं हो. आपल्या वडिलांची खोटी शपथ कशाला घेईल ही मुलगी? मग नंदिनी घेऊ शकते असं म्हणायचंय तुम्हाला? हो तिने घेतली असेल. मला तुमच्याशी कुठलाही संवाद साधायचा नाही. एखाद्यावर आरोप करताना तो सिद्ध करण्याची तयारी ठेवावी माणसानं. दादा नंदिनीने आरोप केले तेव्हा ते सिद्ध केलं का? मी शपथ घेतली होती वडिलांची. मग मी पण घेतेच आहे आता. पण मुळात तुम्ही शपथ मानता का हा मुद्दा आहे. शपथ घेणे या गोष्टीवर तुमचा विश्वास तरी आहे का? नाही खरं तर. मी फारच वेगळ्या वातावरणात वाढले. आमच्या घरात कोणीच असं शपथ वगैरे घेत नाही. मुळात आम्ही कोणीच त्यावर विश्वास ठेवत नाही. आणि तरीही आम्ही तुमच्या शपथेवर विश्वास ठेवावा असं तुमचं म्हणणं आहे. मी विश्वास ठेवत नाही म्हणून मी खोटं बोलते असं नाहीये हो. हे बघा, दादांत खोटं बोलणारी बाई म्हणते मी खोटं बोलत नाही. अगं देव करो आणि तुझ्या बाबांना आयुष्य लाभो. अगं तू शपथ मानतच नाहीस तर त्या शपथेचा तुझं खोटं लपवण्यासाठी तू कशाला उपयोग करतेयस? अगं ती काही गंमत नाहीये. शपथा खऱ्या होतात. अगं एखाद्या वेळेस तुझी जर खोटी शपथ तुझ्या बाबांना भोवली ना तर तू स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीस. तेव्हा मी हात जोडते तुझ्या समोर. हवं तर मी खोटं बोलले असं मान, मी म्हणेन तसं. पण तू तुझ्या बाबांची खोटी शपथ घेऊ नकोस ग. तुझी धाकटी बहीण सांगते असं समज हवं तर. अगं डोक्यावरून वडिलांचं छत्र जाणं खूप वाईट. नको करूस असं. तू स्वतःला खरं सिद्ध करणं तुझ्या वडिलांच्या आयुष्यापेक्षा जास्ती नाहीये. खरंच हात जोडते मी. नंदिनी बास, पुरे झाली तुझी नाटकं. बस, जे घडून गेले ते उकरून काढून खोट्याचं खरं होणार आहे. जी मुलगी चांगुलपणाला वागते तिला दोषी ठरवून तुम्ही निर्दोष ठरणार आहात. तुमच्या हातून जी चूक झाली आहे ती चूकच नव्हती हे सिद्ध करण्यापेक्षा ती दुरुस्त करा. माणूस म्हणून तरी मोठे व्हाल. जाऊ देत हो दादा. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला तर माझे वडील मला कधीच क्षमा करणार नाहीत. माझं काय चुकतंय हे मला कळतच नाहीये. पण जर ही भांडणं माझ्यामुळे होत असतील तर माझं या घरात राहणं योग्य नाही. मी आपली जाते. मोठी आत्या आहे, आत्या आहे. कुठेतरी काम मिळेल, काहीतरी होईल. आणि देव आहेच की, त्यानं सोच दिली आहे तर अन्न पण तोच देईल. नशिबात असेल ते घडेल. मी सांगते अक्काला. नंदिनी बघा बघा, या मुलीला तुम्ही घरातून बाहेर काढण्याची भाषा केली. या मुलीला, जी बिचारी आधीच त्रासात आहे, आपल्या अशा वागण्यामुळे तिचा त्रास वाढू शकतो एवढा साधा माणुसकीचा विचार तुमच्या डोक्यात येत नसेल तर. दादा मी माफी मागायलाच येत होते. आता काय पंचांग बघून मुहूर्त सांगू माफी मागण्याचा? तसं नाही, पण
नंदिनी मला माफ कर. जीजी मी तुझ्याशी असं बोलायला नको होतं, मी चुकले. अहो असू द्या हो, तुम्ही असं कुठे काही बोलला होतात? जे खरंच बोलले होते त्यांना कुठे काही अपराधी वाटतं? दादा, मला जीजींचा राग नाहीये. ज्यांच्या बोलण्यामुळे मला खरंच वाईट वाटलंय त्यांना कुठे काय वाटतंय तर जाऊ दे आता. नाही, चूक होते माणसाच्या हातून, पण त्याचा पश्चात्तापही होऊ नये हे कुठले संस्कार म्हणायचे? उर्मी अगं, नंदिनी, आय एम सॉरी. म्हणजे चुकलं माझं, मला माफ कर.